2026 मध्ये आपण आहोत आणि अजूनही जर बातमी अशी ऐकायला मिळत असेल की एका विवाहितेला तिच्या पतीनं आणि तिच्या सासूनं चारित्र्याच्या संशयावरून गरम इस्त्रीचे चटके दिले, तर ही खरोखर गंभीर बाब आहे। घटना आहे मुंबईतली चेंबूर इथली। मुलगी डोंबिवलीची, म्हणजे तिचं माहेर डोंबिवलीचं। 2022 मध्ये तिचं लग्न झालं रोहित नावाच्या चेंबूरच्या राहणाऱ्या एका मुलाशी। या रोहितचा आणि तिचा म्हणजे करुणा नावाच्या या मुलीचा संसार अगदी पहिले 2 वर्ष व्यवस्थित सुरू होता, पण अचानकपणे चारित्र्याच्या संशयावरून आधी फोन तपासणं, मग प्रश्न विचारणं इथून सुरुवात झाली आणि हा रोहित आपल्या पत्नीला म्हणजे करुणाला मारहाण करायला लागला। मागचे 1-1.5 वर्ष ती मारहाण सहन करते आहे। मग तिच्या सासूने सुद्धा तिला बोल लावायला सुरुवात केली। तुझं घरी लक्ष नसतं, तू कुणाला भेटायला जातेस, नेमकं तुझं बाहेर काय सुरू आहे, या सगळ्याच्या प्रश्नांना उत्तर देऊन देऊन करुणा थकली होती, पण ती तिच्या माहेरी जाऊ शकत नव्हती। तिला तिचं लग्न वाचवायचं होतं, म्हणून ती मारहाण, बोल लावणं, शिव्या खाणं सहन करत राहिली। 7 मेच्या दिवशीची घटना आहे। 7 मेला कुठल्या तरी कामानिमित्त ती बाहेर गेलेली होती आणि ती परत जेव्हा आली तेव्हा तिचा नवरा तिथे उपस्थित नव्हता, पण म्हणजे तिच्या सासूनं, करुणाच्या सासूनं तिला बोल लावायला सुरुवात केली, प्रश्नांचा भडीमार केला। तू आता कुठे गेली होतीस, कुणाकडे गेली होतीस, कुणासोबत गेली होतीस आणि कुणाबरोबर तुझं काय सुरू आहे, अशा सगळ्या प्रश्नांचा भडीमार तिला सहन करावा लागला। तेवढ्यात तिचा पती रोहित आला। त्या दोघांनी पुन्हा तिला प्रश्नांची सरबत्ती केली, मारहाण केली। इथेच थांबले नाहीत। किती गंभीर गोष्ट आहे ही। जर अशा प्रकारची कुठलीही शंका होती, कुशंका होती, तिच्या आईवडिलांकडे तिला नेता आलं असतं, सगळ्यांनी बसून यावर तोडगा काढला असता, चर्चा केली असती, तिला प्रश्न विचारले असते, तिला तिच्या आई वडिलांसमोर बसवून प्रश्न विचारले असते, तिच्या मनात नेमकं काय आहे, तिला हे लग्न नकोय का, अशा सगळ्या गोष्टींनी म्हणजेच बोलून या प्रश्नांची उकल करता आली असते, हा विषय सोडवता आला असता। पण नुसतं बोलायचं नाही, मारहाण करायची, मारहाण नाही करायची तर तिला इस्त्रीचे चटके जाऊन द्यायचे, इतक्या गंभीर पातळीवर पती रोहित आणि त्याची आई सासू म्हणजे दोघंही उतरले। अखेर या करुणानं म्हणजे तो नवराच रोहितच तिला घरी जाऊन सोडून आला। ती सध्या डोंबिवलीत वास्तव्याला आहे। मग सरते शेवटी घरच्यांनी सगळ्यांनी ठरवून म्हणजे करुणा आणि तिच्या कुटुंबियांनी ठरवून पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या दोघांनाही अटक झालेली आहे, ताब्यात घेतलं गेलेलं आहे, तर त्यांच्याकडून चौकशी केली जाईल।